ते प्रशासक येणं ही औपचारिक बाब आहे. मी आपल्याला सांगतो की यापूर्वी सुद्धा जो कायदा झाला त्या कायद्याप्रमाणे ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी त्या सगळ्याचा प्रशासकानं चार्ज घेणं हे अपेक्षितच आहे. निवडणूक चालू करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत कोर्टानं आणि आता निवडणूक स्टार्ट होते त्यावेळेला प्रशासक जरी असला तरी ती औपचारिकता असते. पण या सगळ्या कोर्टाच्या निर्णयानंतर शिवाजी पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यामध्ये वादविवाद बघायला मिळते. गंभीर प्रकारचे आरोप शिवाजी पाटील करतायत. आबाजी त्याचबरोबर अरुण डोंगरे यांच्यावर ईडी कारवाई होणार अशा पद्धतीचं भाकीत देखील शिवाजी पाटलांकडून केलं जातं. नाही, आता गोकुळची निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये थोड्याशा प्रत्येकाच्या मतांतर भूमिका आहेत त्यामुळे सुद्धा तसे आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आम्हा सगळ्यांना महायुती म्हणून आपण एकत्रित काम करायचं आहे. निवडणूक आपल्याला सगळ्यांना यशस्वी करायची आहे आणि एकत्रितपणानं कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे. गोकुळची निवडणूक सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती म्हणून जिंकायची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी त्याच्यावरती सूचना वरिष्ठांच्या कडून सुद्धा होतील आणि आपल्याला पुढच्या टप्प्यात या सगळ्या चित्र बदललं दिसेल. पण कन्फ्युजन करणाऱ्या भाषा कुठेतरी घसरताना दिसते. नाही, त्याच्याबद्दलच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे देतील. शेवटी काही मतमतांतर आहेत पण याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळेजण एकमेकाचे शत्रू आहोत. त्यामुळे काही मर्यादा आणि काही चांगल्या पद्धतीनं सूचना सुद्धा देणं आवश्यक आहे ते दिल्या जातात. कन्फ्युजन असं आहे की जोपर्यंत त्या 1200 संस्थांचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेता येणार नाही. आणि किमान 4 महिने ही निवडणूक पुढे जाईल, किमान 7 महिने. मग निवडणूक प्रक्रिया सुरू झाली कसं म्हणायचं? निवडणूक प्रक्रिया म्हणजे 4 मेला मुदत संपते. मुदत संपल्यानंतर त्याच्यावरती प्रशासकीयनं ही औपचारिक बाब आहे. त्याच्यामध्ये काय फार वेगळं असं नाही. निवडणूक प्रक्रिया स्टार्ट करा असं जर सांगितलं असेल तर निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली आणि प्रशासक एरवी आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा याच्यापूर्वी कायद्यात बदल झाला त्यामुळे हा प्रशासक आहे. याच्यापूर्वी सुद्धा जी काय तात्पुरती व्यवस्था म्हणून आपण असायचो ती सुद्धा प्रशासकाचाच कालावधी असायचा. पण आता प्रशासक जे येणार ते शासकीय येणार की अशासकीय तर याच्याबद्दलच्या सूचना विभागाच्या वतीनं दिल्या जातील. त्या सूचना विभागाच्या वतीनं दिल्या जातील त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या टप्प्यात लक्षात येईल. पण असंही समोर आले की बातमी प्रशासक जर आले तर आम्हाला गृहीत धरू नका अशा पद्धतीचे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललेले आहेत किंवा काय असं काही नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या तिन्ही नेतृत्वाने आम्हाला सूचना दिल्या आहेत की आपण सगळ्यांनी एकत्रित लढायचं आहे. गृहीत धरू नका असं नाही. आपण माहिती म्हणावं त्यामुळे आपण सगळ्यांनी एकसंघपणाने काम केलं पाहिजे अशाच पद्धतीच्या सूचना आहेत. मी पेपरला वाचलं, मला वाटतं लोकमतला काय होत, मी आजच मुंबईहून आलो. तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या बातम्यांनी सुद्धा वस्तुस्थिती आणि बातम्या या दोन्हीचा मेळ घालत गेलो तर बरं होईल. बच्चू कडू यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे, काय सांगतो? बच्चू कडू हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपंगांसाठी काम असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक सामान्य माणसाला आणि जो समाजासाठी काम करतो अशा कार्यकर्त्याला जो न्याय द्यायचा असतो त्याच पद्धतीचा न्याय दिलेला आहे. मला असं वाटतं की खूप चांगला एक मेसेज महाराष्ट्रात आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाबद्दल, शिवसेनेबद्दल गेला असं म्हणायला हरकत नाही. बच्चू कडू सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यांच्या काही चौकशा लागणार होत्या म्हणूनच त्यांनी शिंदे गटाचा आसरा घेतला असा आरोप आता विरोधकांकडून. आता विरोधकांनी जर आरोप केले नाही तर मग त्यांनी काय करायचं? प्रश्न असा आहे की बच्चू कडूंचं एक वेगळ्या अशा पद्धतीची ओळख महाराष्ट्राला आहे. त्यामुळे साहजिकच बच्चू कडूंचं काम, बच्चू कडूंचा समाजाला भविष्य काळामध्ये सुद्धा जो उपयोग होणार आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांची एक वेगळी ओळख जी आहे त्याचा निश्चितपणानं फायदा ते जर सभागृहात आले तर होणार आहे. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचा निर्णय आदरणीय शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आरोग्य विभागाचे काय ॲडवायझरी? नाही, यापूर्वीच्या पेक्षा सुद्धा उष्णतेचं प्रमाण यावेळेला खूपच आहे. टेम्परेचर ज्या पद्धतीनं वाढलंय ते सगळं बघितल्यानंतर त्या ठिकाणी जे काय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्था अजून सुद्धा गतिमान म्हणजे अजून सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या सूचना दिल्या आहेत. विशेषतः नागरिकांना आमचं आव्हान आहे की ज्या पद्धतीचं टेम्परेचर किंवा एकूणच उष्णताची लाट आहे ते बघितल्यानंतर थोडंसं आवश्यकतेप्रमाणेच घराबाहेर पडा. दुपारच्या काळामध्ये कामासाठी किंवा अन्य कामासाठी सुद्धा जो जातोय तर थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला तर बरं होणार. कारण उष्माघाताचे ज्या पद्धतीनं एकूणच बळी जायची आपल्या सगळ्यांना जी भीती वाटते त्या सगळ्यासाठी फक्त प्रिव्हेन्शन करायचं असेल तर शक्यतो आवश्यकतेप्रमाणेच आपण या उन्हामध्ये आपण जावं एवढीच विनंती करू. राहिला विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व्यवस्थेचा, राज्यातल्या सर्व ज्या ठिकाणी उष्णतेची लाट आहे अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये तिथं बेडची जी काही उपलब्धता आहे तिथल्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे सर्व उपाययोजना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने केल्या जातात. कोल्हापूर जिल्हा पाणी राज्यावर ओळख आहे, अशा कोल्हापूरमध्ये आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय, कसं पाहता या घटनेत?
नाही, परवा दिवशी सुद्धा आम्ही आढावा बैठक घेतली. महापौर मॅडम इथं उपस्थित आहेत, सर्व अधिकारी सुद्धा आणि पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. पाणी पुरवठा विभागाच्या काही दुरुस्तीचे काम असतील, काही अजून सुद्धा सुधारण्याचे काम असतील. नवीन आपले हे सत्ता आल्यानंतर या सर्वच मंडळींचं मी अभिनंदन करेन की काही चांगलं नियोजन ते करतायत. त्या नियोजनाप्रमाणे थोडासा विस्कळीतपणा आपल्याला दिसत असेल तरी पुढच्या टप्प्यामध्ये पाण्याचा सुरळीत जर काही आपल्याला उपयोग व्हायचा असेल तर त्यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे. पण निश्चितपणे ते सुरळीत होईल. कामगार दिन, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज तमाम कोल्हापूर वासियांना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. आजच्या या शासकीय झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व मान्यवर, या शहरातील आणि जिल्ह्यातील अशा पद्धतीचे सन्मान्य नागरिक आणि त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोल्हापूरच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या एकूणच प्रगतीबरोबर कोल्हापूरला सुद्धा महाराष्ट्रात सर्वात प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी सुद्धा चा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी केला.